मंजुला गणेश जाधव रायझिंग स्टारचा कर्णधार यांच्या मार्फत आपल्याला प्रथम पारितोषिक दुसऱ्या पारितोषिकच्या ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी त्यांच्याकडून आपल्याला भेटलेल्या आहेत. त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर सामनावीरसाठी संजय रामचंद्र पाटील यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच जेवणाची सोय आपल्याला केलेली असते. केतर पाटील, भावेश कांबडी, विक्की बनसोडे, जेडीबाई यांच्याकडून उत्तम अशी जेवणाची सोय झालेली आहे. त्यांचा सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर पाण्याची सोय आपल्याला लक्ष्मण भंडारी आणि जितू पाटील यांच्याकडून पाण्याची सोय केलेली आहे आणि पत्रावल्या सुद्धा आलेले आहेत. त्यांचा सुद्धा सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. प्रत्येक सामन्या प्रत्येक टुर्नामेंटसाठी प्रत्येकाचं सहकार्य फार गरजेचं असते आणि ते सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्या प्रत्येकाचा मी मनापासून आभार व्यक्त करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रत्येक संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू बॉल न टाकता येथे खेळाडू उपस्थित नसला तर तुमचे 3 रन मायनस होतील. याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. तुमच्या दोघांचा एक खेळाडू उपस्थित पाहिजे जो मॅच टाईट होईल. परत सांगणार नाही. हा सेमीफायनलचा सामना आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. पंच आमचे बॉल पाहिजे. तुम्ही 5-5 ओव्हरची मॅच सांगता. असा मध्ये मध्ये पाऊस सुद्धा पडतो. त्याचा सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पंच घड्याळमध्ये टायमर लावायचा आहे. पहिला चेंडू टाकताना 30 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटक टाकून झाले पाहिजेत. अन्यथा पेनल्टी लागेल. तुमची टायमर चालू करा. जसंच पहिला चेंडू टाकला तसा टायमर स्टार्ट करा. चला लक्ष्मण भंडारी तयार राहायचं तुम्ही या ठिकाणी पारितोषिक लावण्यासाठी. गाडी 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 आठवायची. गाडी बघा कुठे आहे. पंच असा अडथळा येत राहतो. मॅच कधी स्टार्ट होणार. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. सामना 5 षटकांत राहील आणि 30 मिनिटाच्या आतमध्ये दोन्ही संघाला हा सामना संपवावा लागेल. पहिला इनिंग 30 मिनिटांमध्ये आणि दुसरी इनिंग 30 मिनिटांमध्ये, म्हणजे 1 तासामध्ये हा सामना संपला पाहिजे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि जो कोणी जेवणासाठी बाकी असेल त्यांनी जेवण घ्यायचं आहे. चला सेमीफायनलचा सामना सुरू होतो. या ठिकाणी पहिला सामना पहिल्या षटकावर होतो. डेनिस स्ट्राईक वरती येतो. पहिला चांगला लॉफ्टेड शॉट एकाने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून हा पहिला चौकार. आर पार सीमा पार चौकार. कम ऑन डीजे. राहुलच्या बॅटून पहिला चौकार खाता उघडलेला आपल्या. आणि परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न लेग साईडला पंचाने अपील केलेले आहे पंचांकडे डॅनिस, परंतु पंचाने दात फिटले. नावा दिले पंच संजय आणि एका साईडला येतो डेवेल. पंचाने आपला त्वरित निर्णय केला होता. नॉट आउट
डेड बॉल डेड बॉल डेड बॉल बेल्स पडली होती मला वाटते. बरोबर, बेल्स पडल्या कारणाने डेड बॉल. बॅट्समनचा रिव्ह्यू, बॉलरचा रिव्ह्यू कशासाठी नाही, रिव्ह्यू कशाला, डेड बॉल झाला ना भाई. जेव्हा बेल्स पडली तर रिव्ह्यू कसला, बॉलच डेड झालाय. जो बॉल मेला आहे त्याला कुठे जिवंत करता तुम्ही. राहुल स्ट्राईक वरती आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीचा चौकार ठोकला होता आणि खाता खूप उघडलं होतं संघात आणि वैयक्तिक सुद्धा. परत एकदा उंच असं मारत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. परत एकदा थोडासा आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू सीमाकडे येतोय, खेळाडू त्याच्या मागे धावतोय आणि हा थांबा एक मिनिट, निर्णय घ्यायचा या ठिकाणी. चौका चौका हा चौका आहे, चौका चौकार. चला सामन्याकडून या सामन्याचा सेमीफायनल सामन्याचा तिसरा चेंडू घेऊन येतोय तो डेनिस. स्ट्राईक वरती राहुल, आतापर्यंत 8 धावांवरती नाबाद आपल्या संघासाठी खेळतोय. परत एकदा पुल केलेला आहे चांगला फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमारेखेचे बाहेर. 4 धावा सलग 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेले आहेत. आउटस्टँडिंग. राहुल यांनी चांगलाच जेवण या ठिकाणी खाल्लेलं आहे. मला वाटतं चिकन त्यांना चांगलाच रास आलेला आहे, जेणेकरून त्यांनी 3 सलग 3 चौकार ठोकलेले 3 चेंडूवरती. वैयक्तिक 12 धावांवरती नाबाद आपल्या संघासाठी खेळतोय. डेनिस मात्र या ठिकाणी थोडासा महागडे षटक टाकतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडू टाकलेले, 3 चौकार आलेले त्याच्या 3 चेंडूवरती. नाखुश असतील आपल्या स्वतःशीच आणि संघाचे कर्णधार राहुल जाधव सुद्धा थोडेसे नाखुश असतील. थोडासा शॉर्ट चेंडू टाकतायत, खराब गोलंदाजी पाहायला भेटते, जेणेकरून खूपच फायदा उचललेला आहे गार्गी आणि 11 या संघाने. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 12 धावा संघ फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. बिनबाद 12. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज टेनिस. राऊंड द विकेटचा मारा करेल राहुल. आता मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू होता, हलक्या तरी खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. थोडासा परत एकदा गचाल क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसऱ्या धावासाठी परतलाय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली. 3 धाव पूर्ण केले. 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 17 वर. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 15. नाबाद 15 राहुलच्या धावसंख्या वैयक्तिक. आणि आता मात्र स्ट्राईक वरती नवीन फलंदाज झालाय तो संजय, फ्रेश बॅट्समन. स्ट्राईक वरती स्ट्राईक घेताना डेनिस. थोडासा महागडे षटक या ठिकाणी पाहायला भेटते. पहिलं षटक 15 धावा खर्च केले 4 चेंडू मध्ये. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र परत एकदा ब्लॉक होल मध्ये हलक्या तरी खेळून काढलाय. फील्ड केलेला चांगला, एकच धाव भेटेल. एके धावेने आपला वैयक्तिक खाता उघडलेला संजयचा आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वर. बिनबाद 16. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. गार्गी व सिद्धी विलियम्स वर्सेस धियान व काव्यांशामध्ये आपल्याला रंगतदार सामना पाहायला भेटतोय. फ्रेंड्स ग्रुप बोईदापाडा आयोजित बोईदापाडा प्रीमियर लीगचा सलग दुसरा दिवस, वर्ष तिसरा. तर मात्र परत एकदा ब्लॉकल मध्ये चेंडू, परत एकदा चांगला फील्ड होतोय. रनआउटचे प्रयत्न, चांगली चोरटी धाव, गुड रनिंग भेटविते. यामध्ये षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात धावसंख्या आहे ते बिनबाद 17. चला एक सुंदर अशा गाण्याकडे उडूया. कमॉन डीजे.
दुसरा षटक वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय तो राज. स्ट्राईक वरती राहुल अतिशय सुंदर अशी खेळी खेळतो आपल्या संघासाठी. 17 धावा फळकावरती आपले पाहायला भेटतात पहिल्या षटकानंतर. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज राज. सेमीफायनलचा पहिला सामना या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग वर्ष तिसऱ्या वर्षातला दुसरा दिवस या ठिकाणी पाहायला भेटतो. पहिला सेमीफायनलचा सामना गार्गी वर्सेस दियान 11 यांच्यामध्ये. परत एकदा फुलटॉस चेंडू लो फुलटॉस होता. चांगलाच मिड विकेटची दिशेने खेळून काढलेला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चांगला बॅकअप केलेला आहे आणि निश्चित 2 धावा पूर्ण करतील. 2 धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 19 वर. बिनबाद 19. चांगली सुरुवात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज राज. स्ट्राईक करतो तो राहुल. परत एकदा लो फुल टॉस चांगला फील्ड केलेला त्या ठिकाणी परंतु एक धाव चोरटी घेतलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेची धावसंख्याने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 20. चांगला कमबॅक करताना गोलंदाज राज. पॉवर प्ले सुरू आहे या ठिकाणी. दुसरा पॉवर प्ले. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये फक्त 3च खेळाडू सीमारेषेच्या जवळ उभे असतील. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज राज. 10-15 पावलाचा बॉलिंग रनअप. चांगला असा उंच फटका. स्ट्रेट फटका. निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाताना 6 धावा. आउटस्टँडिंग बॅटिंग या ठिकाणी पाहायला भेटते. संजय षटकार ठोकलेला. कम ऑन डीजे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राज. स्ट्राईक वरती संजय. साध्या आणि परत एकदा पुल केलेला आहे. हा चेंडू दिनेश त्याच्या खाली येतोय. डॅनिस आणि चांगला झेल टिपलेला आहे आणि पहिला गडी बाद होतोय. 7 धावसंख्येवरती वैयक्तिक 7 धावसंख्येवरती संजय बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. फुलटॉस चेंडू. आता मात्र ती सांधी होती चांगली ती गमावलेली आहे फलंदाज आणि 22 रुपयात एक धाव भेटेल. 108 रुपयात धावसंख्या पोहोचते ती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज राज. स्ट्राईक वरती विशाल. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट चेंडू षटक संपलेला आहे मला वाटते आणि दुसऱ्या षटकांतर धावसंख्या पोहोचते ती एक गडी बाद 27. एक गडी बाद 27. चांगली धावसंख्या. सरासरी 13च्या नेटने धावा करण्यात आलेल्या आहेत. 3 षटक अजून शिल्लक आहेत. 3 षटकामध्ये कितपत मजल मारता येते ते गार्गी या संघाला. पंच टायमर लावलाय ना. 30 मिनिटाचा टाइम आहे फक्त.
पॉवर प्ले संपलेला आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले होता तो संपलेला आहे. आता फिल्डरला मागे घेतलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या ती 27. एक गडी बाद 27. 7 धावसंख्येवरती बाद झालाय तो संजय. त्याच्या जागी आलेल्या नवीन फलंदाज विशाल नॉन स्ट्राइक एंडवरती आणि राहुल नाबाद 19 धावसंख्येवरती खेळतो आपल्या संघासाठी. 3 चौकारचा समावेश याच्या या 19 धावसंख्येमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी खेळी हे सेमीफायनल सामन्यामध्ये करताना दिसतोय खेळाडू राहुल. पहिले षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज दिनेश. ओव्हर द विकेटचा मारा उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. कार्पेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आहे. निश्चित दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. 2 धावावरती समाधान. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 29. लॉस ऑफ 1 विकेट. एकवीस धावेवरती नाबाद खेळी खेळतोय राहुल आपल्या संघासाठी. चांगली इनिंग म्हणावी लागेल. मॅच विनिंग इनिंग. आतापर्यंत चांगले फटकार ठोकलेले आपल्या बॅटीमध्ये. पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज दिनेश. उंच असा फटका. खेळाडू त्याच्या खाली येतोय. निश्चित जेल होईल आणि हा थोडासा मिस जच होतोय जेणेकरून जीवनदान भेटलेलं आहे. 21 धावसंख्येवरती राहुल यांना चांगला जीवनदान आणि 2 धावा सुद्धा भेटलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 23 वर त्याची वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या पोहोचली 31. 31 लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा झालेल्या आहेत. एक गडीच्या मोबदल्यात एक चांगली संधी होती परंतु ती गमावलेली आहे. पकड़ो कैच जीतो मैच मगर यहाँ पर छोड़ा है कैच. क्या गवाएंगे मैच? वो देखने लायक होगा. आगे देखने को मिलेगा. आगे अगली गेंद लेग स्टंप के बाहर. निश्चित अंपायर का इशारा यहाँ पर. अच्छी गेंद. 22 मिलता हुआ. अतिरिक्त 1 रन मिला है. कसला रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय फलंदाजाने. फेअर डिलिव्हरी वाईट नाही.
3 बॉल 3. तीन चेंडूचा खेळ झाला. धावा फलकावरती 31. स्ट्राईक वरती येतो विशाल. नॉन स्ट्राईक होते राहुल. पुढचा चेंडू. आता मात्र शंकाचं काहीच हे नाही. डायरेक्ट त्रिफळांची झाले, बोल्ड झालेले आहेत आणि दुसरा गडी बाद. कमॉन डीजे. सुरुवात करायची सामन्याला. चौथा चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. ते पंच अंपायर चेंज केलेला आहे कारण का त्यांनी बघितलं इकडे अंपायरचं जेवण झालेलं आहे. चला 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती 31, 32 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. आणि आता मात्र नवीन फलंदाज आला तो क्रीजवरती कर्णधार प्रीतम प्यारे. बैट से लगा रे चौके छक्के सारे. प्रीतम प्यारे. अरे प्रीतम प्यारे बैट से तू छक्के मारे. पुढचा चेंडू दिनेश. फ्लिक केल्या हलक्या हाताने फायनलच्या दिशेने. खेळाडू त्याच्या मागे 2 धावा निश्चित पूर्ण होतील. 2 धाव्यांनी धावसंख्या पोहोचते 33 वर. 2 गडी बाद 33. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज 34. दिनेश आपला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती येतो प्रीतम. मात्र कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र सूर्यकशा चेंडू ऑप्टमच्या हलकासा बाहेर. निर्धाव जाते चेंडू. डॉट चेंडू. षटक संपलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या पोहोचते 3 षटकांतर धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 34. दोन्ही पंच यायचं आहे ते आतमध्ये. 2 पंचाचं जेवण झालेलं आहे. ते आपला ताबा घेतील. 34 3 ओव्हर 34 रन. निवेदन करीन का आपण यायचं आहे इथे कॉमेंट मध्ये आणि परत एकदा जेवण घ्यायचं आहे. थकले असेल तुम्ही. आणि तुमची कांगार सुद्धा आलेली आहे संजय. कांगारूचा या ठिकाणी भडीवार आहे. टेन्शन घेऊ नका. वाघरा विभागातून मोहन मस्के यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेच्या मधून आगतम स्वागतम सुस्वागतम. स्टेजवरती आहे. स्टेजवरती यायचं आहे मोहन मस्के साहेब. आपण जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. स्टेजवरून स्थानपन्न होऊन घ्यायचं आहे मोहन मस्के. आणि यानंतर वैयक्तिक पहिल्याने संघाचा 4था षटक टाकण्यासाठी आलेले आहे राज. वैयक्तिक 2रा आणि संघाचा 4था.
राऊंडचा विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती तो चांगला चेंडू मारायचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. डॉट चेंडू. चांगली सुरुवात. राज आपल्या चौथ्या षटकातला पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला चांगला चकवलंय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक वरती येतो राहुल. मात्र उंच असा मारण्याचा प्रयत्न. एक एज लागून पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एक धाव भेटेल. दोन धाव भेटलेले आहेत. 2 धाव्यांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 36. नवाजलेले पंच आपला ताबा घेतलेला आहे. रणजित आणि दीपक चांगली कामगिरी करत आहे या स्पर्धेसाठी. चांगली मेहनत घेतली त्यांनी या स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू राज स्ट्राईक वरती येतो. हा चांगला असा लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनच्या दिशेने आणि अप्रतिम झेल. क्लासेन अप्रतिम झेल आणि हा तिसरा गडी बाद होतोय राहुलच्या रूपात. कमॉन डीजे. वरती राहुलची जागा भरण्यासाठी मुकेश कांबळी. तीन षटकांतर 3 विकेट मोबदल्यात धावसंख्या उभारण्यात आल्या त्या 36. आपल्या तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आलेले तर राज 2 धावा फक्त खर्च केल्यात आपल्या चौथ्या षटकामध्ये. अजय सावंत आलेले त्यांचं मी हार्दिक स्वागत करेन. अजय सावंत जिथे कुठे असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि बोयदापाडा कमिटीतर्फे मी आपलं हार्दिक स्वागत करतो. एक धाव पूर्ण केली. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 37 वर. 3 गडी बाद 37 धावा. आतापर्यंत सूर्यकाशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. गोलंदाज राज आपल्या या चौथ्या चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. तो सुद्धा बहुमूल्य विकेट म्हणजे राहुलचा. संदीप ननावरे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावरती यायचंय. कमिटी टी शर्ट वरती नाव संदीप ननावरे ज्यांनी या टी शर्ट आपल्याला आर्थिक सहकार्य त्याच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. संदीप ननावरे. वाईट चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 39. 3 गडीच्या मोबदल्यात स्ट्राईक वरती येतो प्रीतम. परत एकदा हलक्या हाताने खेळून फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलेला आहे. डॉट चेंडू. सूर्यकाशी गोलंदाजी राज. आउटस्टँडिंग गोलंदाजी आणि चौथा षटक मला वाटते. एक चेंडू शिल्लक आहे अजून. राज एक चेंडू शिल्लक आहे आपला. 39 3 गडीच्या मोबदल्यात या ठिकाणी धावसंख्या उभारण्यात आलेल्या त्या गार्गी आणि सिद्धी 11 या संघाने. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला घेऊन येतो तो राज. आतापर्यंत सूर्यकाशी कामगिरी केली आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाजाला बांधून ठेवले, रोखून ठेवलेले आहे. हात खोलण्याचा अजिबात मुका देत नाही. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राऊंड द विकेटचा मारा. आता मात्र यॉर्कर चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू मिड विकेट दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण होईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील प्रीतम. षटक संपलेला आहे. 4 षटकात तर धावसंख्या उभारण्यात आल्या त्या 3 गडी बाद 40 धावा.
हातामध्ये चेंडू घेतलेला आहे आणि हा शेवटचा महत्वाचा षटक असतो. शेवटचा षटक हाणामारीचा षटक. अजय सावंत जिथे कुठे असतील त्यांनी आपण स्टेजवरती यायचं प्लीज. अजय सावंत जिथे कुठे असतील आपण स्टेजवरती यायचं आहे. यामध्ये व्हाईट चेंडू एक अतिरिक्त धाव भेटेल व्हाईटच्या रूपात. धाव पतले ते 41. अजय सावंत जिथे कुठे असतील आपण स्टेजवरती यायचं आहे प्लीज. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परत एक पुल शॉट केलेला आहे. निश्चित चेंडू सीमारेखेच्या बाहेर. 4 धावा 6 धावा. ये लगा BSNL छक्का. कम ऑन डीजे. आणि परत एकदा सलग 2 चेंडू 2 षटकार ठोकलेले आहेत. प्रीतम मी पहिलेच बोललो होतो अरे प्रीतम प्यारे अपने बल्ले से छक्के मारे. प्रीतम यांनी सिद्ध करून दाखवले. 2 लागोपाठ 2 चेंडू षटकार ठोकलेले आहेत. त्या 2 षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 53 वरती. केलेले आहेत. परत एकदा प्रीतम सज्ज होतोय. तिसरा सलग मारायचा प्रयत्न. परत आता तर करेक्ट बरोबर झालेला नाही. चेंडू खालडीत क्लासेन येतोय. 1 धाव निश्चित पूर्ण होईल आणि 2 धाव पूर्ण झालेले आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 55. 3 गडीच्या मोबदल्यात 55 धावा. आउटस्टँडिंग बॅटिंग या ठिकाणी प्रीतम आपल्या या संघासाठी कप्तानी पारी खेळतोय. संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधाराची खेळी आपल्या त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला भेटते. शेवटच्या बॉलला त्यांनी मुद्दामून 1 धाव घेतलेली. आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. त्याचा भरपूर फायदा घेतलेला आहे. परत एकदा सज्ज होते गोलंदाज. पूल केलेला आहे. परत एकदा खेळाडू त्याच्या खाली येतोय. निश्चित हा ओव्हरचा तिसरा षटकार आणि महागडा षटक या ठिकाणी पाहायला भेटतोय. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक असतो. या षटकामध्ये 3 षटकार आलेले आहेत त्या प्रीतम याच्या बॅटीतून. कम ऑन डीजे. महागडा षटक पाहायला भेटतोय. परत एकदा उंच मारायचा प्रयत्न. आता मात्र चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू होता. यॉर्कर चेंडू होता. निश्चित 1 धाव भेटेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल निश्चित परंतु नाही. आणि हा निश्चित प्रीतम नी आपली विकेट या ठिकाणी दान केलेली आहे. सॅक्रिफाईस केलेली आहे. आत्महत्या केलेली आहे आणि हा चौथा गडी बाद प्रीतमच्या रूपात. कम ऑन डीजे. टाकण्यासाठी सज्ज राहुल जाधव. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. निर्धाव होते चेंडू. डॉट चेंडू आणि मला वाटते षटक संपलेलं आहे आणि 5 षटकात तर धावसंख्या उभारण्यात आलेल्या आहेत त्या 62. 63 धावांचं आव्हान आहे. हा सामना जिंकण्यासाठी 63 धावांना म्हणजे सरासरी
या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी सेमीफायनल जिंकण्यासाठी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी 63 धावांचं आव्हान आहे आणि या धावा उभारण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज दोन खंबे फलंदाज या ठिकाणी क्रीजवरती जाताना पाहायला भेटते. एक आहे तो कप्तान राहुल जाधव आणि दुसरा आहे तो अभय. दोन्ही नावाजलेले फलंदाज. राहुल जाधव यांनी मागच्या सामन्यामध्ये निश्चितच खूपच अतिशय पारी खेळली होती आपल्या संघासाठी. 45 धावा उभारण्यात आल्या. अभय मात्र आजच्या दिवशी थोडासा अपयशी ठरतोय. कालचा दिवस त्याच्यासाठी खूपच चांगला होता. चौकार षटकारची आतिषबाजी केली होती. तसंच काहीतरी करावं लागेल या सामन्यासाठी. फार गरजेचं आहे कारण का 12.5चा रन रेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. 63 धावा करायच्या आहेत. 30 चेंडू आणि 63 धावा हा सामना जिंकण्यासाठी आस्किंग रन रेट आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार निश्चित आला पाहिजे. चला पंचाने टायमर लावायचा लगेच. जसंच पहिला चेंडू टाकला तसंच टायमरला स्टार्ट करायचं आहे. 30 मिनिटांमध्ये हा सामना संपला पाहिजे. आणि मला वाटतं एक कान मंत्र देताना क्योंकि बाप तो बाप होता है. आपले भरपूर टुर्नामेंट त्यांनी 1 हँडेड गाजवलेले आहेत. जितू पाटील त्यांनी थोडंसं कान मंत्र दिलेला आहे आणि पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज जिनीत आणि स्ट्राईक घेते तो अभय. नॉन स्ट्रायकिंग वरती राहुल जाधव कर्णधार. पंचांनी आपल्या जागेचा ताबा घेतलेला आहे आणि फ्रेश ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होते तो जिनीत. ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती अभय आणि हा पहिला चेंडू उंच असा मारण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळला. लेग बायच्या रुपयात एक धाव भेटलेली. संघाचं खाता उघडलेलं आहे. अभयचा अजून खाता उघडायचं बाकी आहे कारण चेंडू बॅटीवरती आलेला नाही. लेग बायच्या रुपये बॅटीला लागलाय. एज लागलेला होता वाटतं. खाता उघडलेला आहे. वैयक्तिक खाता उघडलेला. संघाचा सुद्धा खाता उघडलेला आहे. एक धावेने 63 धावांचं मोठं आव्हान आहे. या मोठ्या आव्हानाला या दोन्ही फलंदाजाला चौकार आणि षटकारची आतिषबाजी करावी लागेल तरच हा सामना जिंकता येईल. आणि अभय यांना संधी आलेली आहे. 2 लागोपाठ षटकार मारल्यास भंडारी करून लक्ष्मण भंडारी करून 2000 रुपयाचा पारितोषिक. 1000 रुपयाचा पारितोषिक लक्ष्मण भंडारी यांच्याकडून. पारितोषिकचा या ठिकाणी भडीमार होतोय. वर्षाव होतोय. त्याचा लाभ घ्यायचा फलंदाजांनी. मॅच पण जिंकता येईल आणि तुम्हाला षटकार सुद्धा मारणं फार गरजेचं आहे या सामन्यासाठी. सलग 2 चेंडू 2 षटकार मारल्यास लक्ष्मण भंडारी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ते आलेलं आहे. ते अभय पाटील यांसाठी. स्ट्राईक वरती येतो राहुल जाधव. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज जिनीत. आता मात्र उंच असा पॉवर प्ले आहे. चेंडू बाहेर उभा आहे. बघू झेल होते की नाही. चांगली धाव आणि थोडासा मिस जज होतोय आणि त्याचा भरपूर फायदा घेतलेला आहे. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. थोडासा फंबल होतोय परंतु निश्चित 2च धाव भेटतील. चांगली गोलंदाजी परंतु क्षेत्ररक्षण काही चांगलं होत नाही. एक चांगला झेल पकडायची संधी होती परंतु गमावलेला एक जीवनदान भेटतोय राहुल जाधव यांना. 0 वरती बाद झाला असता परंतु जीवनदान भेटतोय. खातं उघडतोय. मयूर केनी आणि लक्ष्मण भंडारी यांच्याकडून अभय यांच्यासाठी चांगली संधी आहे. सलग 2 चेंडू 2 षटकार मारल्यास 2000 रुपयाचं पारितोषिक. चांगली संधी आहे. पुढचा चेंडू जिनीत. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न होतो. एज लागलेला आहे. चेंडू होता थडम्याच्या दिशेने आणि मला वाटते निश्चित एक धाव पूर्ण केलेली आहे. खाता सुद्धा संधी आहे. या अभय आणि जिनीतने जर अभयची आणि राहुलची विकेट काढली तर राजेश यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक. चांगली संधी. गोलंदाजाला संधी फलंदाजाला संधी. बक्षिसाचा या ठिकाणी वर्षाव होतोय. परत एकदा उंच असा मारायचा प्रयत्न. झेल होऊ शकला असता परंतु चेंडू थोडासा मागे होता परंतु एक धाव घेतलेली आहे. 34 धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 5 चेंडू टाकलेले आहे. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते जिनीत यांच्याकडून. आतापर्यंत 5 चेंडू टाकले आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आपल्या या षटकामध्ये. चांगली कंजूशी करताना गोलंदाज जिनीत. मॅच विनिंग गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा आणि चांगलासा उंच एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पॉवर प्ले ऑन आहे जेणेकरून हा निश्चित चौकार होईल आणि आर पार सीमा पार चौकार. कमॉन डीजे. षटक सुद्धा संपलेलं आहे.
आणि पहिल्या षटकात तर धावसंख्या आहे ती 9. बिनबाद 9. 5 चेंडू चांगले टाकले होते वर शेवटचा चेंडू थोडासा ओव्हर पिच होता त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून 4 धावा करिता अमेरिकेच्या बाहेर पाठवलेला आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 9 वर. सरासरी पाहिजे होती 12.5चा रन रेट होता हा सामना सुरू व्हायच्या अगोदर. आता मात्र रन रेट वाढलेला आहे. सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला जिनेत पाटील यांच्याकडून. सुंदरशी गोलंदाजी फक्त 9 धावा दिला आपल्या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र दुसरा षटक घेऊन येतो वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा विशाल आणि स्ट्राईकवर देतो अभय. अभयला चांगली संधी आहे या ठिकाणी. लक्ष्मण भंडारी आणि अक्षय किनी यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक. सलग 2 चेंडू होते षटकार ठोकल्यास. मयूर किनी यांच्याकडून आणि लक्ष्मण भंडारी यांच्याकडून सलग 2 चेंडू 2 षटकार मारले असं 2000 रुपये पारितोषिक आणि त्यामध्ये एक चांगला मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण होईल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. चांगला फिल्डिंग चांगला थ्रो 2 धावावरती समाधान. 2 धावेने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या झाली ती बिनबाद 11. 63 धावांचं आव्हान आहे मोठं आव्हान आहे या ठिकाणी. चौकार आणि षटकारची आतिषबाजी करावी लागेल. कोणातरी एका बॅट्समॅनला रिस्क घ्यावा लागेल या ठिकाणी. तर यामध्ये एक चांगला चेंडू परंतु वाईड चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. शिवसेना विभाग प्रमुख विश्वास किनी यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत. विश्वास किनी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुप गोयदापाडा कमिटीतर्फे आपलं हार्दिक स्वागत. शिवसेना विभाग प्रमुख विश्वास किनी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्थान पण नोंद घ्यायचं आहे. चला पुढे वळूया आपण. विशाल पुढच्या चेंडू टाकण्याचं सज्ज होते. ओव्हर द विकेटचा मारा करेल लेफ्ट हँडेड गोलंदाज. मात्र पूल करण्याचा प्रयत्न एज लागलेला आहे आणि थोडासा पंचांकडे दाद मागताय नोची. पंच अचूक ते निर्णय देतील. प्लीज पंचाशी वादविवाद करू नका. पंच आमचे नावाजलेले पंच आहे. जो निर्णय देतील अचूक निर्णय देतील. कोणाचा पक्ष मांडणार नाही. त्यांचा मान ठेवायचा आहे. त्यामध्ये एक धाव भेटेल. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 13. बिनबाद 13. या ठिकाणी चौकार षटकारची आतिषबाजी करावी लागेल जर हा सामना कारण 63 धावांचा हा आव्हान आहे. मोठं आव्हान आहे. 63. पुढचा चेंडू विशाल. आतापर्यंत विशाल कामगिरी करतो आपल्या संघासाठी. मात्र चांगला कट केलेला आहे. स्क्वेअर कट केलेला आहे परंतु डिक्लेअर मध्ये चेंडू जाताना एकच धाव. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 15 धावा बिनबाद 15 एकेरी धुईरोतीचं या ठिकाणी काम चाललेलं आहे. फक्त एकच चौकार आला होता तो राहुलच्या बॅटीमधून राहुल जाधव यांच्या बॅटीतून. चांगला असा बांधून ठेवलेला दोन्ही फलंदाजाला. हात खुल्याचा मोका देत आहे. सूर्यकाशी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाकडून पहिले जिनीत आणि आता विशाल. परत एकदा उंच असा लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने. निश्चित चेंडू हा सीमारेखेच्या बाहेर जाईल आणि गेलेला आहे 4 धावा. झालेले आहेत. 8 चेंडूचा खेळ झालेला आहे. 10 चेंडूचा खेळ 11वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि आता मात्र चांगला कमबॅक करताना एक अपील या ठिकाणी पंचाने ती फेटाळलेली आहे. निर्धाव होते चेंडू डॉट चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि 5 चेंडूचा खेळ झालेला आहे दुसऱ्या षटकातला आणि धावा फलकावरती फक्त 19. बिनबाद 19. विकेट गमावलेले नाही परंतु रन रेट सुद्धा अजूनपर्यंत आपण फार मागे आहोत. आस्किंग रेट 12.5 चा होता. आता फक्त 10चा रन रेट चालू आहे. आता मात्र उंच असा लॉफ्टेड शॉट. खेळाडू त्याच्या खाली उभा आहे. बघू झेल होतो का. सूर्य कसा झेल टिपलेला आहे आणि मोठा मासा गळायला लागलेला आहे अभयच्या रूपात. मोठा मासा गळायला लागलेला आहे या ठिकाणी. चांगला झेल टिपलेला आहे. आउट झालेला आहे अभय. थोडीशी ताकद कमी पडली. मला वाटतं जेवले नाही वाटते अभय. जेवले असते तर निश्चित आज सीमारेखेच्या बाहेर गेला असता चेंडू. पहिल्या कडे गमावलेला.
तुफानी जोरदार हल्ला कोण जिंकणार भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 चा मजबूत किल्ला फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीसदाते संघ मालक खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी चला 19 धावा झालेल्या आहेत 2 षटक संपलेले आहे एक गडीच्या मोबादल्यात 19 धावा थोडस संकटामध्ये या ठिकाणी दियान व काव्यांश लेवन चला या संकटामधून कोण त्यांना काढते ते बघा त्या कुठचा फलंदाज त्यांना काढतो पुढचा चेंडू लॉफ्टेड चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे एक धाव निश्चित पूर्ण होईल थोडासा खराब थ्रो परंतु चांगला बॅकअप एका धावावरती समाधान धावसंख्या पोहोचते 20 वर एक गडी बाद 20 अजून परत जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि फक्त 20 धावा फलकावरती आणि 13 चेंडूचा खेळ झालेला आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज रवी पाटीलचे सुपुत्र या ठिकाणी गोलंदाजी करताना नावातले खेळाडू एकेकालचे रवी पाटील त्यांचा सुपुत्र तशीच काय कामगिरी त्यांचा उंटा असा टोळाला फटका गगनचुंबी षटकार आर पार सीमा पार षटकार क्लास एन कम ऑन डीजे हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय प्रथमेश पाटील त्याचबरोबर आयोजन कमिटी विशाल बनसोडे सूरज वाहुळे गणेश शिंदे पवन शिंदे किसन तिवारी व अक्षय दुबे यांच्या वतीने हार्दिक स्वागत दमदार स्वागत आणि आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेत विशेष सौजन्य देणारे माननीय सुरेश शेठ राजपूत माननीय संदीप शेठ ननवरे माननीय राहुल शेठ जाधव यांच्या आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद सूरज सिंग राजपूत यांचा आगमन झालेला आहे त्याचं मी आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेसाठी त्यांनी चांगलंच आपलं सहकार्य नोंदवलेलं आहे त्यासाठी त्याचं मनापासून अभिनंदन तसंच संदीप ननावरे यांचा सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मी आभार व्यक्त करेन त्यानंतर विक्की बनसोडे अरविंद यादव यांचा सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करेन अनमोल सौजन्याने भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने विशेष सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य देणारे माननीय विक्की शेठ बनसोडे श्री गणेश युवा मित्र मंडळ भोईदापाडा उपाध्यक्ष भोईदापाडाचा सम्राट यांच्या आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद त्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ झालाय धाव फलकावरती 27 एक गडी बाद 27 स्ट्राइक वरती क्लास एन जिनीत पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज ओव्हर द विकेटचा मारा करेल क्लास एन आणि उंचाचा फटका लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनच्या दिशेने षटकार आर पार सीमा पार षटकार कम थ्री लॉस ऑफ 1 विकेट 4 चेंडूचा खेळ झालाय प्रशांत परेड यांचं सुद्धा आगमन झालंय त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करेन प्रशांत परेड
त्यामध्ये पुढचा चेंडू टाकण्यात सध्या जिरीत पाटील परत एकदा उंच मारलेला टॉपेज लागलेला आहे. खेळाडू त्याच्या खाली येतो, बघू झेल होतो का, आणि आउटस्टँडिंग झेल. पकडो कॅच और जीतो मॅच. यांनी पकड आपल्याला चेतन डोईफोडे आणि अक्षय राणे यांच्याकडून आणि धावसंख्या झाली ते आता मात्र 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. 13 गेंदे 30 रन ये मैच जीतने के लिए. पहला सेमीफाइनल का मैच है ये होता हुआ यहाँ पर गार्गी सिटी 11 वर्सेस दियान व काव्यांश इनके बीच होता हुआ. 63 रनों का लक्ष्य. आणि फलंदाजाला मॅच जिंकण्याची आणि 3 षटकार लागोपाठ मारण्याची संधी आहे. 3 षटकार लागोपाठ मारण्या सूरज सिंग राजपूत यांच्याकडून 3000 रुपयाचा रोख रक्कम. चांगली संधी फलंदाजाला आणि पहिला शॉट उंच असा टोळवलेला फटका. थोडसे आउटफील्ड खराब झाल्या कारणे निश्चित चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना 2 धाव भेटतील. फलंदाजाला चांगली संधी आहे. 3 षटक संपलेले आहे. 3 षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 35. आता प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी चांगली संधी आहे. प्रत्येक हॅट्रिक वरती 3000 आणि प्रत्येक 3 लागोपाठ षटकारावरती सुद्धा 3000. चांगली संधी या ठिकाणी फलंदाजाला, गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला. आता जो झेल पकडला त्यांना सुद्धा संधी आलेली आहे. 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे त्यांच्यासाठी. अक्षय राणे आणि चैतन्य डोईफोडे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी नंतर घेऊन जायचंय. चांगली संधी फलंदाजाला या ठिकाणी 3 लागोपाठ 3 षटकार ठोकल्यास मॅच सुद्धा जिंकता येईल आणि 3000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा पटकावता येईल. सूरज सिंग राजपूत यांच्याकडून. आजचे प्रमुख पाहुणे सूरज सिंग राजपूत यांच्याकडून. अक्षय किनी प्रत्येक षटकारास 2000. अक्षय किनी यांच्याकडून प्रत्येक षटकारास फलंदाजाला 2000 रुपयाचा रोख रक्कम. या ठिकाणी पारितोषिकचा वर्षाव होतोय, पाऊस पडतोय, त्याचा लाभ घ्यायचा आहे. मॅच सुद्धा जिंकता येईल आणि बक्षीस सुद्धा भेटेल आपल्याला. चांगली संध्याकाळची सोय, होली एकदम जोरदार जाईल. आणि 2 षटकार लागोपाठ मारल्या संदीप नानावरे यांच्याकडून सुद्धा 2000. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. आता मध्ये चेंडू काही चेंडू येत नाही. फाईन लेगच्या दिशेने फील्ड होतोय. 1 धाव निश्चित पूर्ण होईल. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 36 वर. 36 धावा झालेल्या आहेत. तुमच्या अनमोल सौजन्याने आणि अतुल मोठे याच्याकडून राहुल जाधव याला प्रत्येक षटकारच 1000 रुपये. अतुल मोठे यांच्याकडून प्रत्येक षटकारच राहुल जाधव यांना 1000 रुपयाचा पारितोषिक. चांगली संधी आहे. गोलंदाजाचं नाव विजय. आणि हॅलो, चांगली संधी आहे. 3 लागोपाठ षटकार मारल्यास अतुल मोठेकडून 5000 रुपयाचा रोख रक्कम. सुशील मोठे यांच्याकडून 5000. आणि हा पहिला षटकार कनेक्ट केलेला आहे. चांगला कनेक्ट केलेला आहे. प्रत्येक षटकारास 2000 होते. ते 2000 तर तुम्हाला लागू झालेले आहेत. परंतु आता 2 षटकार लागोपाठ मारले तर अतुल सुशील मोठे यांच्याकडून 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. पैसे जमा करा प्लीज, नाही तर मला शिव खावे लागतील. तो बॅट्समन मला घरी घेऊन जाईल भांडी घासायला.
थोडासा महागडा षटक आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केले आहेत. 19 धावांची गरज. 10 चेंडू मध्ये उंच असा हा फटका. मला वाटते निश्चित षटकार असता, परंतु आउटफील्ड खराब असल्या कारणे फक्त 2 धावा भेटतील. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. पैसे वाचलेले आहेत सुशील मोठे यांचे. तर 5,000 रुपये निश्चित तुम्हाला मोजून द्यायला लागले असते. इथे जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए. जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. फलंदाज चांगली फलंदाजी करतो या ठिकाणी अशीच फलंदाजी निश्चित केली तर सामना जिंकता येईल. अतुल मोठे यांच्याकडून 3 सलग 3 चेंडू 3 षटकार मारला. 10,000 या ठिकाणी बक्षीस वाढतच चाललंय. मोठे संध्याकाळभर लाखापर्यंत जाईल, त्यात काही शंका नाही. आता मला वाटतं स्लो डिलिव्हरी होती आणि नो चेंडू. मला वाटते नो चेंडू. पंचाने फ्री हिट आहे का? प्लीज वादविवाद करू नका. पंच आमचे अचूक असे निर्णय देतील, त्याच्याशी वादविवाद करू नका प्लीज. वाईट नो कॅन्सल केलेला आहे, वाईट दिलेला आहे. नो असता तर फ्री हिट भेटली असती. चला काही नाही, रन तर भेटलेला आहे. विश्वास किनी यांचा मी भोयदापाडा कमिटीतर्फे, भोयदापाडा क्रिकेट कमिटीतर्फे मी हार्दिक स्वागत करेन. त्यांचा आपण सत्कार सुद्धा करूया. या ठिकाणी विश्वास किनी, शिवसेना विभाग प्रमुख विश्वास किनी यांचा या ठिकाणी. आणि हा यामध्ये एक चांगला चेंडू फाईन लेग त्याशी खेळून काढलेला आहे. 1 धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केलेली आहे. थोडासा खराब थ्रो, चांगला बॅकअप करताना खेळाडू. 2 धावा निश्चित भेटतील. 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती. आता मात्र समीकरण असं आहे का 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू आणि 16 धावा बक्षीचा या ठिकाणी वर्षाव होतोय. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार मारल्यास अतुल मोठे यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, भरपूर मोठी अपॉर्च्युनिटी. सामना सुद्धा जिंकता येईल कारण की 16 धावांची गरज आहे. 3 षटकार मारले तर सामना सुद्धा जिंकता येईल आणि 10,000 रुपयाचा रोख रक्कम सुद्धा भेटेल. 10,000 प्लस सूरज सिंग राजपूत यांच्याकडून 3,000. परत पुढचा चेंडू परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न. आता निर्धाव. डॉट चेंडू निश्चित बॅट्समॅन वरती प्रेशर आपल्याला पाहायला भेटतो. बॉलर वरती प्रेशर आहे, बॅट्समॅन वरती प्रेशर, फिल्डिंग वरती प्रेशर. कारण हा अटीतटीचा सामना, सेमीफायनलचा पहिला सामना हा सुरू आहे. भोयदापाडा प्रीमियर लीगचा वर्ष 3रा आणि दुसरा दिवस आणि हा सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला भेटतो. खूपच चांगलं आयोजन या ठिकाणी प्रथमेश पाटील यांनी आखलेला आहे या स्पर्धेसाठी. त्याचा मनापासून आभार. परत एकदा पूल केलेला आहे. निश्चित हा सुद्धा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निश्चित षटकार असता. आउटफील्ड खराब असल्या कारणे फक्त मला वाटते पंचने परत एकदा निर्णय कळवायचा आहे. 2 लेग अंपायर तुम्ही बघायचं कारण का समोरच्या अंपायरला समजणार नाही. लेग अंपायर डिसिजन देतील, आपल्याला समजणार, बघायला समोरच्या अंपायर नाही समजणार. आणि अंपायर डिसिजन, शेवटचा डिसिजन दोन्ही संघांची नोंद घ्यायची, प्रत्येक संघाने नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. त्यानंतर पूर्ण निर्णय कमिटीकडे असतील. त्याच्यानंतर सर्व हक्क, सर्व नियम आणि सर्व हक्क आपल्या कमिटीकडे असतील. याचे प्रत्येक संघाने नोंद घ्यायचे. सिस्टम सुद्धा आपल्याकडे युट्यूब लाईव्ह प्रदर्शन लाईव्हच्या मार्फत आपण युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय या स्पर्धेचा. महान केसरीनाथ पाटील यांच्या तर्फे आपल्याला हे सौजन्य लाभलेलं आहे की आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय या सामन्याचा, स्पर्धेचा प्रदर्शन लाईव्ह युट्यूब माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. मोबाईल वरती ऑन करायचा, सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा आहे. आपण घरी बसल्या सुद्धा या स्पर्धेचा लाभ घेऊ शकतो. प्रत्येकाने याची नोंद घ्यायची आहे. सुपर संडे आपण याला पाहतोय.
तुमच्या अनमोल सौजन्याने भोयदापाडा प्रीमियर लीग 2026 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने विशेष सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य देणारे माननीय विकी शेठ फुलचंद बनसोडे, श्री गणेश युवा मित्र मंडळ भोयदापाडा, उपाध्यक्ष भोयदापाडाचा सम्राट यांच्या आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या आणि वतीने मला एक थँक्यू डीजे. मला एक या ठिकाणी मेसेज आलेला आहे का ज्याला कोणाला इथे बक्षीस द्यायचं असेल त्यांनी पहिले पैसे जमा करायचे आहेत, अन्यथा माझ्यावरती बिल फाटेल. जेवढ्याची कोंबडी नाही तेवढाचा मसाला होईल. चला पुढच्या षटकाकडे गोलंदाजाकडे वळूया आपण. दुसरा गोलंदाज शेवटचा षटक टाकण्यासाठी आता येतो एक गोलंदाज राहुल. शेवटचा म्हणजे महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी आलेला आहे या सामन्याचा. 6 चेंडूंनी 14 धावांची गरज. 80-30चा सामना आहे या ठिकाणी. 6 गेंदे 14 रन. 6 balls 14 runs to win this match. फर्स्ट सेमीफायनल मॅच. स्ट्राईक वरती येतो. उंच असा मारायचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. चांगला फील्ड. थोडासा खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न परंतु नाही. 2 धावावरती समाधान मानवलं. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 51. आता मात्र समीकरण असं आहे की 5 चेंडू आणि 12 धावा. 5 गेंदे 12 रन. परत एकदा टॉट चेंडू. निश्चित प्रेशर मध्ये टाकलेला आहे फलंदाजाला. टॉट चेंडू. थोडेसे नाराज या ठिकाणी प्रीतम का एज लागली होती असं त्यांचं मानणं आहे, परंतु नाही. राहुल मागच्या मॅच मध्ये 45 धावांची खेळी खेळली होती. आता मात्र थोडीस संकटामध्ये. आता मात्र समीकरण बदलते. आता मात्र 4 चेंडूने 12 धावांची गरज. निश्चित 1 चेंडू सीमारेखेच्या बाहेर निश्चित पाठवावा लागेल. गोलंदाजावर सुद्धा प्रेशर आहे, फलंदाजावरती प्रेशर आहे. सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि 1च धाव भेटेल. चांगला फील्ड करताना खेळाडू राकेश. 1च धाव भेटेल. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 52. आता मात्र 3 चेंडूने 11 धावांची गरज. अजून सुद्धा प्राइज आपल्याला या ठिकाणी लागूच आहे. 2 चेंडू 2 षटकार मारल्यास 2000 रुपये पारितोषिक आहे ते लक्ष्मण भंडारी यांच्याकडून. नंतर सूरज सिंग राजपूत यांच्याकडून सुद्धा प्रत्येक हॅट्रिक साठी सुद्धा बक्षीस आहे या ठिकाणी 3000चं. गोलंदाजासाठी चांगली संधी आहे. अजून परत या 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे ओव्हरचे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. थोडासा 80-30चा सामना या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. 3 गेंदे 11 रन. 3 चेंडू 11 धावा. प्रेशर मध्ये फिल्डर, गोलंदाज, बॅट्समन, अंपायर, स्कोरर प्रत्येक जणाला प्रेशर मध्ये टाकलेला आहे. आणि या मात्र चांगला चेंडू. प्रेशर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. यॉर्कर चेंडू ब्लॉकर मध्ये हलक्या हाताने खेळून काढेल. 1 धाव. स्ट्राईक चेंज केली आहे आणि स्ट्राईक दिली ते राहुल जाधव यांना. ती माहिती थोडेसे आक्रमक फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये 45 धावाची आक्रमक खेळी खेळली होती. तशीच काही करण्याची गरज होती या सामन्यामध्ये सुद्धा, पण अजून परत अशी खेळी त्याच्याकडे पाहायला भेटलेली नाही. आता सुद्धा मॅच ऑन आहे. आता सुद्धा 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 2 गेंदे 10 रन. मैच जीतने के लिए अच्छी गेंदबाजी अभी तक राहुल. अब तक अपने 4 गेंदों में केवल 4 रन खर्च किए, जो कि इस मैच का बहुमूल्य ओवर है. अभी 2 गेंदे 10 रन. स्ट्राइक लेते हुए राहुल, राइट हैंडेड बैट्समैन, ओवर द विकेट. फिर से ये गेंद नो, खराब गेंद, नो गेंद. मेरे को लगता है निश्चित है फ्री हिट होनी चाहिए. अंपायर से डिस्कशन करो मत प्लीज. अंपायर जो निर्णय देते तो अचूक निर्णय दे. अंपायर बरोबर वाद विवाद करू नका, अन्यथा बाद करण्यात येईल. संघाने याची नोंद घ्यायची आहे. पंचांची वाद विवाद करू नका. पंच आमचे नाव दिलेत, कोणाचाही पक्ष मांडणार नाही. अचूक असा निर्णय देतील, त्याचा मान ठेवायचा आहे. नो चेंडू आहे, 1 रन सुद्धा भेटलेला आहे आणि फ्री हिट. फलंदाजाला हात खोलण्याची संधी. या चेंडूवरती फक्त रनआउटची भीती. षटकार मारायचा, हात खोलण्याचा पूर्ण संधी याला. आणि सूरज सिंग राजपूत यांच्याकडून चांगली संधी आलेली आहे. या फील्ड वरती जर राहुल जाधव यांनी षटकार मारला तर सूरज सिंग राजपूत यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आपल्याला. चांगली संधी मॅच जिंकण्याची आणि पारितोषिक पटकावण्याची. पुढचा चेंडू आता मात्र निश्चित नो चेंडू. परत एकदा नो चेंडू, परत एकदा फ्री हिट ऑन आहे.
थोडस मला वाटतं प्रेशर मध्ये गोलंदाज निश्चित हे आपल्याला दिसतोय. 4 चेंडू खूपच चांगले टाकले होते. 4 चेंडू फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र सलग 2 चेंडूने नो टाकलेले आहे. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्यांना माहिती आहे, अगर जर ओव्हर पिच किंवा शॉर्ट बॉल पडला तर राहुल जाधव निश्चित चेंडू सीमारेखेच्या बाहेर पाठवेल, म्हणून त्याला व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, त्यामध्ये 2 नो टाकलेले आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. तर मात्र उंच असा फटका आणि निश्चित हा आर पार सीमा पार आणि 1000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा भेटलेला आहे सूरज सिंग राजपूत यांच्याकडून. नंतर घेऊन जायचंय अपॉन डीजे. थँक्यू डीजे. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायच्या. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस असल्या कारणी 1 चेंडू आणि 2 धावा. आउटस्टँडिंग बॅटिंग राहुल जाधव यांच्याकडून पाहायला भेटते आपल्याला. मॅच विनिंग कप्तान आहेत हे आपल्या संघाचे आणि कप्तानी पारी खेळताना आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. मॅच विनिंग खेळी या ठिकाणी खेळताना राहुल जाधव. आता मात्र समीकरण थोडंसं बदलताना आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावाची गरज. कंपल्सरी चेस असल्या कारणी कंपल्सरी 2 धावा कराव्या लागतील. 1 धावेवरती टाय होणार नाही. 1 धावेवरती समोरचा संघ विजयी होईल. सूरज सिंग राजपूत यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे राहुल जाधव यांच्यासाठी. षटकार ठोकलेला आहे त्यांनी फ्री हिट वरती. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावाची गरज. थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल फिल्डिंग मध्ये, कारण का आउटफील्ड थोडंसं मोठं असल्या कारण निश्चित बॅटीला चेंडू लागला तर निश्चित 2 धावा होतील. या ग्राउंड वरती निश्चित 2 धावा सहजगत्या होतात. निश्चित डॉट टेकू विकेट घेण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. राहुल थोडासा प्रेशर मध्ये निश्चित असेल, कारण की 4 चेंडू सुरेख टाकले होते, परंतु शेवटचे 1 चेंडू त्यांनी खराब टाकला. 2 नो आणि 1 षटकार अशा 5व्या चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला त्यांनी. तर मात्र शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 2 धावा. अटीतटीचा सामना. कमजोर दिलवाले ये मॅच ना देखे. हलक्या त्यांनी फ्लिक केलेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आणि थोडासा खराब क्षेत्ररक्षण, जेणेकरून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि विजय झालेला आहे दियान व काव्याच्या आणि फायनल मध्ये प्रवेश. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि अंपायरचा डिसिजन हा शेवटचा डिसिजन, फायनल डिसिजन आहे. त्यांनी त्या तांबे वॉरियर्स वर धावगा देऊ, तांबे वॉरियर्स वरचे धावगा देऊ या दोन्ही संघाच्या कर्णधार